टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल. Children, in the last part we have learned chapter number 3, be a good listener. मुलांनो, मागच्या तासामध्ये आपण हा जो तिसरा धडा आहे बी अ गुड लिस्नर पाहिला. एका चांगल्या श्रोत्याच्या लिस्नरच्या काय क्वालिटीज असल्या पाहिजेत, त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. डूज अँड डोंट वी हॅव सीन इन दिस लेसन. नाव फर्दर वी आर गोइंग टू लर्न क्वेश्चन आन्सर पार्ट ऑफ दिस लेसन. सो लेट्स स्टार्ट. थिंग्स टू डू. राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड लिस्नर. इथे आपल्याला गुड लिस्नर्सच्या कॅरेक्टरिस्टिक लिहायच्या आहेत. फर्स्ट, लिसन्स even if one does not understand or disagree with the speaker. Do not shy or afraid to ask questions. Tries to guess the meaning of new and unfamiliar words. Look at the speaker. Tries to guess what the speaker will speak next. Note down important words or points. Pay close attention to the speaker. Clarifies doubts politely after the speaker has finished speaking. Question number 2. Listen carefully and guess how the sentences would end. इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि आपल्याला ते कंप्लीट करायचे आहेत. त्यांना समजून घेऊन त्यांना ऐकायचं आहे आधी आणि मग आपली उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. वन्स देर वॉज अ क्रो. ही वॉज व्हेरी थर्स्टी. ही वॉन्टेड टू ड्रिंक सम वॉटर. आता ही गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकलेली असेल. थर्स्टी क्रोची. एक कावळा होता, त्याला फार तहान लागलेली होती आणि त्याला काय प्यायचं होतं, तर त्याला थोडं पाणी प्यायचं होतं. नेक्स्ट, देर वेर डार्क क्लाउड्स इन द स्काय. सून इट बिगन टू रेन. आभाळामध्ये काळे ढग जे आहेत ते साचलेले आहेत. काळे ढग कधी येतात, पाऊस पडणार असेल तेव्हा. तर मग पुढे आपण काय लिहिणार, वेन इट बिगन टू रेन. दिस स्टेप इज ब्रोकन. प्लीज बी केअरफुल. जर पायरी जी आहे ती तुटलेली असेल तर आपण समोरच्याला सांगू ना, त्याची इन्फॉर्मेशन देऊ की सांभाळून ये, ती पायरी तुटलेली आहे. वेन द स्टुडंट सॉ द क्वेश्चन पेपर दे वेर हॅपी. वेन द टीचर रीड द न्यूजपेपर्स शी वॉज डिसअपॉइंटेड. सॉरी, वेन द टीचर रीड द आन्सर पेपर्स शी वॉज डिसअपॉइंटेड. थर्ड, लिसन केअरफुली अँड राईट ऑल द वर्ड्स करेक्टली. फर्स्ट, यू आर राईट. राईट इट डाऊन इन द राईट हँड कॉर्नर. आता इथे दोन सिमिलर साऊंड वर्ड्स आहेत पण त्यांचं स्पेलिंग वेगळं आहेत. तर असे शब्द आपल्याला ऐकून व्यवस्थित इथे लिहायचे आहेत. आय नीड 2 बुक्स. मी 2. आय गेव 1 टू माय सिस्टर. आता इथे TWO2 आणि TOO2 असे हे दोन शब्द आहेत. He ate the whole apple but there were holes in the apple. Whole and whole. आता ह्या शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगते. आधी आपण हे कंप्लीट करून घेऊ. डू यू नो द टेल ऑफ द माऊस हू हॅड 7 टेल्स? प्लीज टेल इट टू अस. टेल अँड टेल्स. देर आर 2 words. The similar sound but 2 different spelling. And the last one, I knew you wanted new shoes. New and new. आता ह्याच्यामध्ये जे सिमिलर साऊंड वर्ड्स आहेत त्यांचे अर्थ मी तुम्हाला सांगते. फर्स्ट वन, राईट अँड राईट. ह्यामध्ये RIGHT राईट म्हणजे काय, जी उजवी बाजू असते ती. आणि WRIT राईट म्हणजे काय, तर लिहिणे. नेक्स्ट, TWO2 TOO2. TWO2 म्हणजे काय, तर अंक, संख्या. आणि TOO2 म्हणजे काय, तर जास्त. He ate the whole apple. Whole and whole. WHLE whole म्हणजे पूर्ण आणि HOLE होल म्हणजे काय, तर खड्डा. TALE टेल म्हणजे काय, गोष्ट. आणि TAILS टेल म्हणजे काय, तर शेपूट.
NEW न्यू म्हणजे माहिती असणे आणि NEW न्यू म्हणजे काय तर नवीन. तर मुलांनो ह्यालाच इंग्रजीमध्ये आपण होमोफोन्स असंही म्हणतो. होमोफोन्स म्हणजे काय तर सिमिलर साऊंड वर्ड्स बट their spellings are different and their meanings are also different. That is called homophones. Next, question number 4, activity. Sit quietly for some time, close your eyes and listen carefully to all the sound that you hear. Can you guess what sound they are? Who or what is making that sound? Note down what you heard. Now this activity you have to do by yourself. This is self study. तुम्हाला घरी शांतपणे बसून ऐकायचं आहे आजूबाजूला काय चाललं आहे आणि ते आवाज जे तुम्ही आजूबाजूचे ऐकताय ते तुम्हाला नोट डाऊन करायचे की तुम्ही काय ऐकलं, तो कोणाचा आवाज असू शकतो किंवा कोणत्या गोष्टीचा आवाज असू शकतो हे तुम्हाला नोट डाऊन करायचं. सो दिस यू कॅन राईट डाऊन इन युअर नोटबुक बाय युअर सेल्फ. सेकंड, लिस्ट 5 ऑफ द साऊंड दॅट यू लाईक अँड 5 ऑफ द साऊंड दॅट यू डोंट लाईक. आता इथे 5 अशा गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात, ज्याचा आवाज तुम्हाला आवडतो आणि ज्याचा आवाज तुम्हाला आवडत नाही अशा लिहायच्या आहेत. साऊंड दॅट आय लाईक, chirping of bird, flute sailor, playing the flute, whistle of the cooker, rustling of leaves, children shouting happily while playing, songs being played. Now sounds that I don't like: honking of vehicle, screeching of tires, cawing of the crows, noise of the aeroplane and banging of doors. Next, group work. This is again activity. Form a group, discuss how one can be a good reader. Use the points in the above passage in your discussion. Write down the points that show what makes a good reader. Answer. Good readers try and guess the meaning of new or unfamiliar word from the context. Good readers are not shy or afraid of asking doubts. A good reader visualizes while reading. Good readers get their doubts clarified by asking polite questions. Good readers read different kinds of books. Good reader enjoy what is being read. Good reader predicts what will come next. So children, I hope you understood this lesson. Your chapter number 3 is over here. If you have any doubt in this question answer part or in this chapter part, you can ask me. Thank you.